हा एक सगळ्यात मोठा असा प्रॉपर्टी एक्सपो आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. एवढं सुंदर हा एक्सपो आपण निर्माण केलेला आहे. हा फक्त एक रिअल इस्टेटचं प्रदर्शन नाही, तर नाशिकच्या भविष्यासाठीच्या विकासाची दिशा दाखवणार आणि या शहराला एक नवीन ओळख देणारा असा ऐतिहासिक उपक्रम आहे. मी काही स्टॉल्स पाहिले, मला आनंद वाटला की जे त्याचे वेगवेगळे डिझाईन, वेगवेगळे प्रसार, एलिव्हेशन जे आहेत, अतिशय उत्तम प्रकारच्या आकर्षक स्वरूपामध्ये आपण सादर केलेले आहे. घर तर कसे असते, 4 भिंती निर्माण केली की घर, परंतु ते सुद्धा आकर्षक असलं पाहिजे. आणि आजकाल सगळ्यांना वेगवेगळ्या सोयी हव्या असतात. 2 पैसे असतील ते आम्हाला स्वतंत्र स्विमिंग पूल द्या, कॉमन स्विमिंग पूल द्या, स्पा द्या, अमुक द्या, अमुक द्या, गार्डन द्या. या सगळ्या अनेक गोष्टींची जे मागणी आजकाल होते आहे, हे सगळं पाहता मी जे पाहिलं ते अतिशय चांगल्या प्रकारचे जे डिझाईन आर्किटेक्ट फार सुंदर आहेत आपल्याकडे. आता बाहेरून सुद्धा काही आर्किटेक्ट काम करतात. अतिशय चांगला असा हा उपक्रम आहे. खरं तर मी अधिक जास्त बोलायला नको, पण मी तुम्हाला एक सांगतो सगळ्यांना, सगळ्या ह्या विकासकांना, ज्यांना आपण बिल्डर म्हणतो, विकास कृपा करून आतापर्यंत जे आहे नाशिकच्या बिल्डरांचं नाव हे चांगलं राहिलेलं आहे. ते फसवत नाही. ऑक्युपेशन सर्टिफिकेट नसताना सुद्धा विकल्याने पळून गेल्याचं होत नाही. पण तुमचं हे नाव जे आहे ते कायम राहिलं पाहिजे. काही काही गोष्टी आता कानावर यायला लागलेल्या आहेत. कृपा करून या गोष्टी टाळायला पाहिजे. असे करणारे लोक जे असतील तर त्यांनी तुम्ही सुद्धा जे आहे एकत्र येऊन त्यांना खरा करतो बाजूला चालवलं पाहिजे, कारण हे तुमचं नाव खराब करतात. मुंबईमध्ये मला माहिती आहे की एक अशी होती की काही हजार बिल्डिंग अशा होत्या, ऑक्युपेशन सर्टिफिकेट नाही, पाण्याचं कनेक्शन नाही, 5-5 माळ खाली आहे आणि पाणी वरती घेऊन जा. वर्षानुवर्ष चाललो, 10, 15, 20 वर्ष बिल्डरांचा पत्ता आला. म्हणून बिल्डर हे नाव जे आहे त्यावेळेस अतिशय तुच्छतेने घेतलं जात. हा डाग तुम्हाला आम्हाला लागता कामा नये. ओव्हर ट्रेडिंग करू नका. त्याचे काय दुष्परिणाम होत आहेत आपण पाहतो. हे सगळं करत असताना आपल्याला सुद्धा आपल्या आणि आपल्या कुटुंबाचं आपलं चांगलं आयुष्य जगायचं आहे. टेन्शन खाली जायचं नाही आपल्याला. मी जे काय बोलतोय तुम्हाला सगळ्यांना कळत आहे मी काय बोलतोय. आणि म्हणून जे काय करा हळूहळू करा, चांगलं करा, उत्तम करा आणि आपलं अंथरूण पाहुणाचं पाय पसरा. एक प्रेमात हा चाललाय नाही ऐकलं तर सगळ्यांना असो. आजकाल जे आहे लोकांना राहायचं म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी हव्या असतात. मला माहिती आहे, मी ज्या वेळेला तिथे पालकमंत्री म्हणून आलो, पहिलं काम केलं तर मुंबई नाशिक 4 लेन झाला पाहिजे. नंतर नाशिक पुणे, नाशिक वगैरे, नाशिक त्र्यंबकेश्वर, हे आपण सगळे केले. भांडावं लागलं त्यावेळेला. कमलनाथ नावाचे एक मंत्री होते युडीचे तिकडे, त्यांच्यावर तुम्ही भांडलं तर माझी तक्रार प्राईम मिनिस्टरकडे झाली. पवार साहेब म्हणाले काय म्हणणार तू तिकडे, त्यांना ते असं तक्रार झाली. म्हटलं काय म्हणणार, 10 वेळा तर खालीवर 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 होते वर्षानुवर्ष, तर काय बोलायचं. तर करून घ्यावं लागेल.
1 वर्ष आपण काम थांबवलं. जोपर्यंत याच डिझाईनचा फ्लायओव्हर होत नाही तोपर्यंत काम होऊ देणार नाही, म्हणून अडून बसलो आपण. वातंब्रेकर वगैरे तुमच्या सगळ्या मंडळाला माहितीये काय परिस्थिती होती. आणि हा तो ब्रिज त्यावेळेला आशिया खंडातला दुसरा, देशातला पहिला क्रमांकाचं हे डिझाईन होतं, सेगमेंटल स्वरूपाचं. असं काही त्याच्यावर जे आहे स्लॅब टाकून झालेलं नाही. 100 टनाची गाडी एकाच वेळेला जाऊ शकते उत्तम प्रकार. त्याचं कारण असं आहे की कनेक्टिव्हिटी नसेल तर येईल कोण. ज्या वेळेला मी कॉलेज काढलं म्युनिसिपल नॉलेज सिटी, प्रोफेसर लोक यायला तयार नाही. म्हणजे चांगले प्रोफेसर मुंबईचे पुण्याचे नाही, नाशिक पण तिकडे दिल्ली आणि कलकत्त्यावरून लोक आणले. पण आज ती परिस्थिती नाही, कारण इथे येणाऱ्या लोकांना चांगली कनेक्टिव्हिटी पाहिजे, रस्ते चांगले पाहिजे, मॉल चांगले पाहिजे, मल्टिप्लेक्स थिएटर्स पाहिजे, त्यांना त्यांच्या घरच्या मंडळाला फिरायला काही तर चांगल्या गोष्टी निर्माण झाल्या पाहिजे. आणि आपण त्या सगळ्या केल्या. आपण एअरपोर्ट तयार केला. पीडब्ल्यूडीने बांधलेला एकमेव एअरपोर्ट या देशात, केवळ 80 कोटी रुपयात बांधला. आणि आता तो मोठा करण्यासाठी पुन्हा आता मुख्यमंत्र्यांना सांगितलं की दुसरं टर्मिनल आम्हाला तयार करून द्या, कारण कुंभमेळा येतो. आणि त्यांनी होकार दिले. त्याचप्रमाणे दुसरं आणखी सांगतो, जी धावपट्टी आहे 340 कोटी रुपये आपण भारत सरकारकडून मंजूर करून घेतले. त्याचं टेंडर सुद्धा निघालं आणि ती धावपट्टी सुद्धा मजबूत आणि रुंद आता होते. काम सुरू झालेला. हिरकांनी सांगितलं ते हे काम सुरू झालेलं आहे धावपट्टीचं. आणि एवढंच नाही तर मंत्री जे हजर आहेत, परवाच्या दिवशी एक असा एक आमच्या पुढे प्रस्ताव आला होता की सोलापूर पुणे, सोलापूर मुंबई ही एअर सर्व्हिस चालवण्यासाठी तिथे सबसिडी द्यायची प्रत्येक सीट मागे 3240 रुपये. बीजीएम प्रायोरिटी गॅप फंडिंग. अरे म्हटलं तुम्ही तिकडे करता सोलापूर, हे नाशिक जे आहे, आपण मुंबई पुण्यानंतर म्हणतो नेक्स्ट डेस्टिनेशन, उत्तर महाराष्ट्राचं प्रमुख शहर, आम्हाला सुद्धा ती फॅसिलिटी पाहिजे. मग आम्ही नाशिक दिल्ली चालवतो, नाशिक हैदराबाद चालवतो, नाशिक बँगलोर चालवतो आहोत. आणि तिथल्या तिथे सीएम साहेबांनी सांगितलं त्या अधिकाऱ्यांना भुजबळ होतात त्याप्रमाणे प्रस्ताव आणा करा. आणि त्याप्रमाणे आमची चर्चा सुरू सुद्धा झाली त्या अधिकाऱ्यांबरोबर. ते होता आपण काही शांत बसलेलो नाही, आपण काम सुरू आहे. किकवीसाठी सुद्धा आपण मानलो, किकवीचं काम सुरू आहे. अहो तुम्ही एवढ्या बिल्डिंग बांधणार, पाणी तर पाहिजे, हवा तर मिळेल. जर पर्यावरण तुम्ही राखलं तर ते सुद्धा काम सुरू आहे. तर त्यातून जे आपल्याला पाणी उभारणार, आपण नेहमी सांगत आलो. मला असं वाटतं शंकर साहेब वगैरे आहेत, 2004 सालामध्ये 5 सालामध्ये आपण एक मिटिंग घेतली द्वारकाच्या एका लहान खोलीमध्ये. अशोका बिल्डर तुम्ही सगळे होते. आणि मी यांना सांगितलं की आपल्याला या शहरामध्ये हे एन्व्हायरमेंट सांभाळायचं, पर्यावरण सांभाळायचं. बाकी सगळं कुठे मिळेल हे नाही तुम्हाला कुठे मिळणार, पण त्याचबरोबर शहराची उन्नती करायची. पण मग त्यासाठी काय करायचं? दूर फेकणारे कारखाने नाही. आता एक आग लागली होती आपल्यापासून 10-15 किलोमीटरवर जिंदालला. काय परिस्थिती झाली होती? 8 दिवस श्वास घेऊ शकत नव्हते, तिथल्या लोकांना हलवावं लागलं. आजपासून नाशकात आलं असतं तर काय परिस्थिती? अजिबात नाही. मग काय करायचं? मग तुम्हाला परमेश्वराने टुरिझम, रिलिजियस टुरिझम दिलेला आहे, आणखीन आपण वाढवू.
आणि त्याच्यासाठी आलेली माणसं जी आहेत 4 दिवस राहिली पाहिजे. त्यासाठी आपण आलेला माणूस तिकडे त्र्यंबकेश्वरला गेला पाहिजे. आपण विना टोल ग्रीन कॉरिडॉर बांध. आता तुम्ही सांगा किती सुंदर सुंदर इंटरनॅशनल क्वालिटीचे रिसॉर्ट आहेत की नाही. फिल्म स्टार सुद्धा गपचूप येऊन राहतात तुमच्याकडे आणि जातात येऊन. आकर्षण निर्माण झालं. मुंबई नाशिक पुन्हा रस्ता रोड तयार झाला. पुढचा भाग पुण्याला अजून राहिलो आता पूर्ण झाला तिकडच्या लोकांनी अजून तो केला. एअरपोर्ट आपण बोट क्लब तयार केला. बोटी गेल्या होत्या परत आणल्या. आता परत 50 बोटी आपण घेतो. पोल्युशन फ्री. हो आता तिथे जे आपल्याला आपल्या घरी कोणाला गेस्ट आपल्याला जागा मिळत नाही. त्याला किती त्रास झाला होता. आता 10 वर्षानंतर तर पुन्हा आलेला आहे. सी प्लेन्स मेहरवानजी नावाच्या कंपनी बरोबर मी स्वतः अग्रीमेंट केलं त्यावेळेला की आमच्या गंगापूर मध्ये सुद्धा विमान उतरलं पाहिजे. धरणावर जमिनीवरून सुद्धा ते टेक ऑफ झालं पाहिजे. पाण्यातून सुद्धा ते टेक ऑफ झालं पाहिजे. ते महाबळेश्वरला उतरलं पाहिजे. ते पुण्याला उतरलं पाहिजे. चांगलं सगळं काय झालं. आणि त्यावेळेला एक आमच्या भगिनी होत्या त्यांच्याच खात्यात त्यावेळेला हे नव्हते जलसंपदामध्ये. ते म्हणाले आमचं धरण फुटल. ते विमान लागलं तर म्हटलं वा विमान नाही फुटणार तुमचं धरण फुटल. राहिलं ते. आता परत एकदा काय आहे देवेंद्रजीने जे आहे परत तो कार्यक्रम आणि भारत सरकारने सुद्धा हातात घेतला. मी अलास्काला गेलो त्याचा अनुभव घेतला होता. पण अशा नवीन तुम्हाला या बोट क्लबला किती विरोध केला तुम्ही लोकांनी केला होता की नाही. आमचं पाणी आहे प्यायचं पाणी आहे हे होईल ते होईल. शहरामध्ये जर तुम्हाला जर तुमची जर इकॉनॉमी वाढवायची असेल संपत्ती वाढवायची असेल तर लोक आले पाहिजेत. नवे ते राहिले पाहिजेत. फक्त रामकुंडावर गेले परत मुंबईला काय फायदा होईल. आणि म्हणून टुरिझम वाढवायचा. मेडिकल टुरिझम वाढवूया. एज्युकेशनल हब करूया आपण. आणि शेतीवर आधारित अशा प्रकारचे पॉईंट वगैरे ज्या याच्यावर आपण जोर देतो. याच्यातून सुद्धा पुष्कळ पैसा. चांगल्या शाळा आल्या चांगल्या कॉलेजेस आले चांगले हॉस्पिटल्स आले चांगले मॉल्स आले. टुरिझम आपलं वाढत आहे. करोनाच्या वेळेला मुंबईच्या सुद्धा लोकांनी नाशिककडे धाव घेतली. का हवा चांगली. पण ती हवा चांगली ठेवणं तुमचं आमचं काम येणार आहोत. आपण जर कचराच करीत बसलो अनधिकृत कामच करत बसलो मग कसं काय राहील ते एन्व्हायरमेंट. पण गप्पाच राहतील फक्त. तुम्ही आम्ही काही करायला नको. फक्त जे साफ स्वच्छ ठेवा. मोकळ्या जागा मजबूत चांगल्या ठेवा. परमेश्वराने सगळं आपोआपच दिलेलं आहे एन्व्हायरमेंट तुम्हाला. ते मिळत नाही परत केलं तर. किती खर्च केले हजारो कोटी तरी मिळणार नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण केल्या पाहिजेत. आणखी करण्यासारखं तर खूप आहे. आपण खूप गोष्टी झालेल्या सुद्धा आहेत. आपण अंजनेला ट्रेकिंग सेंटर केलं. गंगापूरला आपण ग्रेट पार्क रिसॉर्ट केलं. आपणच सांगितलं काही लोकांनी जे आहे इलेक्ट्रॉनिक टेस्टिंग लॅब पाहिजे. कारण बँगलोर भोपाळ 3-3 महिने आमचे ऑर्डर्स होत नाही. एका महिन्यामध्ये आपण ज्या जागा दिली त्यावेळेला दिल्लीवरून लोक आणले सह्या केल्या. आता ते तयार होत आहे. पासपोर्ट ऑफिस आपण त्यावेळेला आणलं नाशिकमध्ये. सप्तशृंगी गडावरची फ्युनिकल ट्रॉली आजही देशातली एकमेव आहे. आणि आता दुसरी जी आहे मलंगड तिकडे कल्याणला मी तिथे नारळ पडलो होतो. मग आता हप्ता पूर्ण होईल. त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या. पाणी आपल्याला पाहिजे म्हणून आज अनेक वर्षाचे आपण 20 वर्ष गुजरातला जाणारं पाणी समुद्राला जाणारं पाणी आपण अडवूया.
आणि नाशिकला आणूया आणि तेच पाणी पुढे मराठवाड्याला सुद्धा जाईल. त्या दिवशी त्यात राहुल होते, आम्ही होतो, विखे पाटलांच्या समोर सुद्धा म्हटलं त्यातला एक प्रयोग जो आहे तो महागडपाड्याचा 11 किलोमीटरचा बोगदा करून 160 किलोमीटरचा कॅनॉल ठेवलेलं पाणी घेऊन गेला. हे होऊ शकतं, पाणी इकडे येऊ शकतं. डोंगर कोकरू मी त्यांना सांगितलं आमच्या मुंबईला एवढे टनेल्स करतो आम्ही, आता तो कोस्टल वेग रस्ता वगैरे केला आम्ही सगळं. मशीन्स आहेत आता पडलेले, त्यांना काम द्यायचं आहे, फक्त ते पाणी अडवा आणि वेगवेगळे जे आहे ते डोंगर त्याच्यामध्ये फक्त छोटे मोठे बोगदे केले, पाणी येणार. विकेंडनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलंय, स्वतः राहुल आणि आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालतोय. आता हे सगळं करत असताना आणखी काय पाहिजे.